नमस्कार मित्रांनो, मी युवराज कोकरे, डायरेक्टर रेझोनन्स आयएस पुणे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि नवीन ऊर्जा घेऊन येऊ, हीच माझी मनापासून प्रार्थना। मित्रांनो, शिक्षण या क्षेत्रामध्ये मला तब्बल 9 ते 10 वर्ष झालेली आहेत। या काळात मी हजारो विद्यार्थ्यांना शिकवण्याचा माझा योग आलेला आहे। माझ्या विद्यार्थ्यांमध्ये जर बघितलं तर UPSC असेल, MPSC असेल, PSI ST असिस्टंट असेल, डॉक्टर असतील, इंजिनियर असेल, पोलीस असतील, बरेच सारे सरकारी हुद्द्यावर विद्यार्थी गेलेले आहेत, त्यांना यश मिळालेलं आहे। पण या यशामागेही एक गोष्ट कायम मनात ठसलेली आहे आणि ती आजही सलत आहे। आजही समाजामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत, असे अनेक मुलं आहेत जी की हुशार आहेत, मेहनती आहेत, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण होऊ शकत नाही आणि ही जी वेदना आहे ती मनामध्ये वारंवार राहते। आणि त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो। त्याचं कारण असं आहे, मी स्वतः एक आदिवासी धनगर समाजातून येतो। माझ्या पिढ्यानपिढ्या शिकलेल्या नव्हत्या, घरची परिस्थिती तशी नव्हती, साधनं नव्हती, शिक्षणाचं महत्त्व कुणाला नव्हतं, आई वडील शिकलेले नव्हते। पण त्यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा अभाव किती त्रासदायक आहे हे अनुभवलेलं होतं, म्हणून त्यांनी एक निर्णय घेतलेला होता। माझ्या वडिलांनी स्पेशल एक निर्णय घेतला होता की आपल्या मुलांना शिकवायचं, कितीही कष्ट पडलं, काही पडलं तर माझ्या मुलांना मी शिकवेल। माझ्या काकांच्या विरोधात जाऊन त्यांनी शिकवलेलं होतं। त्यांच्या याच निर्णयामुळं मी आज इथं उभा आहे मित्रांनो। आज मी जे काही करतोय, जे काही साधलं आहे ते माझ्या आईवडिलाच्या सावलीमुळं आहे, हे मी विसरणार नाही। त्याच्यामुळं मी वारंवार सांगतोय मित्रांनो, माझे एक स्पष्ट मी आज इथे करतो। त्या वेळेस मी माझ्या मनात एक घोळ चालायचा, जर मी शिकवता आलं, मला शिकवता आलं तर मी त्या प्रत्येक मुलाला शिकवेल ज्यांचं शिक्षण पैशामुळे थांबतं, ज्यांना हिणवलं जातं, ज्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही। ही खूप मोठी गोष्ट मी बोलतो मित्रांनो की ज्यांना हिणवलं जातं आणि ज्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मी शिकवेल। सध्या हाच विचार माझ्या मनाचं ध्येय बनलेला आहे। त्या प्रत्येक ध्येयासाठी मी आता लढणार आहे आणि याचा माझा ठाम विश्वास आहे मित्रांनो, शिक्षण हे श्रीमंताच्या हातचं साधन नसतं। ते प्रत्येक गरीब असेल, मेहनती आणि जे काही स्वप्नाळू विद्यार्थी आहेत, जे काही मुलं आहेत, त्यांच्या हक्काचं अस्त्र बनलं पाहिजे असं माझी इच्छा आहे। आणि म्हणूनच मी आज एक निर्णय घेतलेला आहे, मी एका निर्णयावर पोहोचलो आहे। हा दीपावलीचा सुप्रसंग आहे। मी रेझोनन्स आयएसच्या माध्यमातून एक नवीन सामाजिक उपक्रम सुरू करतोय आणि त्याला मी नाव दिलेलं आहे युगंधरा फाउंडेशन फॉर एज्युकेशन। हे त्याचं नाव आहे मित्रांनो। हा जो उपक्रम आहे, या उपक्रमाचं एकच उद्दिष्ट आहे, ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण साधनं नाहीत, त्या प्रत्येक मुलापर्यंत शिक्षणाचा दीप पोचवणं हा माझा उद्दिष्ट असणार आहे। या फाउंडेशन मार्फत आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल सर्व विद्यार्थ्यांना, मग त्यांची IASची प्रिपरेशन असो, IPSची असो, डॉक्टरची असो, इंजिनियरची असो, स्पोर्ट असो किंवा डिफेन्स असो, रिसर्च असो, लीडरशिप असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणं, त्यांना शिष्यवृत्ती देणं आणि आवश्यक सुविधा प्रोव्हाइड करणं हे माझं काम असेल, हे माझं ध्येय असेल। मित्रांनो, वर्ल्ड क्लास शिक्षण हे आपला अधिकार आहे आणि तो आपण मिळवलाच पाहिजे। मित्रांनो, बरेच सारे विद्यार्थी म्हणतो माझे मित्र आहेत जे की बाहेर देशामध्ये राहतात, ते मला वारंवार सांगतात, ते मला युवा म्हणतात, सिंगापूरचं शिक्षण एक बेस्ट आहे। सिंगापूरचं जे एज्युकेशन सिस्टम आहे त्याला तू बघितलं पाहिजे। तुझे जे काही उद्दिष्ट आहे, तुझं काय जो ध्येय आहे ते आम्हाला माहिती आहे। तू शिक्षणावर खूप काम करतोय, शिक्षणासाठी वेळ आहेच। मग शिक्षण जर बघितलं तर त्यांच्या शिक्षणावर जेव्हा चर्चा होते ते म्हणतात की सिंगापूरचं बेस्ट आहे। USAचं जे एज्युकेशन आहे ते USAचं एज्युकेशन सिस्टम बेस्ट आहे। इथिकल जर बघितलं तर जपानचं जे इथिकल एज्युकेशन आहे ते बेस्ट आहे। असं वारंवार मला ते सांगतात। माझ्या डोक्यातही खूप काही गोष्टी आहेत आणि त्या सत्यात उतरवायच्या पण आहेत। माझं ध्येय आहे मित्रांनो, प्रत्येक समाजातून एक अधिकारी, एक डॉक्टर, एक इंजिनियर असेल, एक खेळाडू असेल, एक सायंटिस्ट असेल आणि एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व निर्माण करायचं हे माझं उद्दिष्ट आहे। मित्रांनो, मी अनेकदा पाहिलं आहे, एखादं मूल अभ्यासात खूप हुशार असतं पण घरच्यांच्या परिस्थितीमुळं फी परवडत नाही, आई वडील मजुरी करतात, बाप दारिद्र्यात झुंजतोय। अशा मुलांच्या डोळ्यातील जे काही स्वप्न आहेत ते हळूहळू विझतात मित्रांनो। आणि मित्रांनो, तुम्हाला
सत्य परिस्थिती सांगतो, आज मला जे काही स्वप्न तुमचं विजणारं स्वप्न आहे ते आज मला पेटवायचं आहे. त्या मुलांना मला आज सांगायचं आहे मित्रांनो की पैशामुळे तुमचं शिक्षण याच्यानंतर कधीच थांबणार नाही. कारण मी तुमच्या पाठीमागं आहे. मी तुम्हाला सतत ह्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे. रेझोनन्स आयस ही फक्त आपल्याला एक संस्था म्हणून ठेवायची नाही आहे. ती एक सामाजिक परिवर्तनाची चळवळ बनली पाहिजे अशापर्यंत मी त्या गोष्टी नेणार आहे. या दीपावलीत आपल्याला एक प्रण घ्यावा लागेल. आपण एक सहजपणे बोलून जातो बऱ्याच वेळेस. आपण सगळेजण एक दिवा आपल्या घरात लावतो. आपल्या घरात जे काही दिवे लावतो तसाच एक दिवा आपण एखाद्या गरीब मुलाच्या आयुष्यातही पेटू. एक छोटंसं पाऊल उचलू. एक छोटासा हातभार लावू. आणि तो जो हातभार आहे तो एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो, उजळू शकतो असा असणार आहे. मी वचन देतो मित्रांनो, रेझोनन्स आयच्या माध्यमातून शिक्षणाचा हा जो काही प्रकाश आहे तो प्रत्येक घरापर्यंत नेण्याचा प्रयत्न आयुष्यभर मी करत राहीन. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो की हा जो काही हे विषय आहे हा मी आता समारोपापर्यंत नेतो. सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य ज्ञानाच्या आणि यशाच्या दिव्यांनी उजळून जाओ. जय हिंद, जय शिक्षण आणि जय भारत.